नमस्कार, मी भक्ती ज्ञानेश्वर मांजरेकर व माझी मैत्रीण अदिती पंकज भालेराव अमोरकोर विद्यालय भांडूपमधील इयत्ता 9व्या इयत्तेत आम्ही शिकत आहोत. मराठी पाठ्यपुस्तकातील वसंत हृदय चैत्र पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे असे म्हणतात. हे विधान अलंकारिक प्रतिमात्मक स्वरूपाचे आहे. यातील सत्यता शब्दशः नसून अर्थगर्भ आणि सौंदर्यदृष्ट्या मांडलेली आहे. वसंत म्हणजे नवनिर्मितीचा काळ. चैत्र हा वसंतातील महिना आहे. झाडांना नवीन पालवी फुटते, बहर येतो, फुले येतात. पक्ष्यांची घरटी ही त्या ऋतूची एक आल्हाददायक खूण आहे. जसे एखाद्या चित्रात सुंदर रेषा, विरामचिन्हे, बिंदू असतात, तशीच ही घरटी वसंताच्या निसर्गचित्रात दिसतात. विरामचिन्हे वसंताच्या भरगत चित्रात या घरट्यांमुळे सौंदर्याला थांबा, लक्षवेधी स्पर्श आणि अर्थछटा प्राप्त होते. चैत्र महिना आला की आंब्याच्या झाडाला नवे रूप लाभते. उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याच्या झाडावर नाजूक, कोवळी फुले येऊ लागतात. जणू हिरव्यागार कोंबांनी ते सजते. झाडावर मोहर येतो, त्यातून सुवास दरवळू लागतो. या मोहराचा गंध सकाळच्या गार वाऱ्यात आणि दुपारच्या उष्ण वाऱ्यातही रसिकांना मोहून टाकतो. आंब्याच्या झाडाच्या फांद्या फुलांनी आणि छोट्या तुरट आकाराच्या कैऱ्यांनी भरून जातात. या कैऱ्या हळूहळू वाढू लागतात. त्यांना हिरवे तजेलदार रंग येतो. संध्याकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात झाड जणू चमकत असते. मोहर, पानांची शोभा आणि कैऱ्यांचा सडा हे चैत्रातील आंब्याच्या झाडाचे खास वैशिष्ट्य आहे. चैत्र महिना आला की झाडांना नवजीवन मिळते. त्यातही फणसाचे झाड खास लक्ष वेधून घेतं. या काळात फणसाच्या झाडावर नवीन कोवळी पाने येऊ लागतात. झाड भरभरून फुलांनी आणि छोट्या फणसांनी लगडलेले दिसते. फणसाचे लहान गोलसर फळ दिसू लागते. ते हळूहळू मोठे, काटेरी आणि पिवळसर होतील. झाडांची घनदाट हिरवी छाया उन्हाळ्यात गारवा देते. फणसाचा सुवास आजूबाजूला दरवळू लागतो, जो त्याच्या मोहक गंधाने ओळखला जातो. या महिन्यात शेतकरी, गावकरी फणसाची कोवळी भाजी भाजून वळणात घालून खातात. काही ठिकाणी याला काजूफळ किंवा फणसाची भाजी म्हणून असे म्हणतात. नवीन सुरुवात, नवीन बदल आणि जीवनशैलीत पर्यावरण साधेपणा व संतुलन राखणे हेच त्याचे मर्म आहे. चैत्र महिना आला की पिंपळाच्या झाडावर एक वेगळीच शोभा दिसते. पिंपळ हा पवित्र मानला जाणारा वृक्ष आहे. चैत्राच्या उष्ण पण आल्हाददायक वाऱ्यात त्याची मोठी हिरवीकच पाने हलताना दिसतात. याच काळात जुनी पाने गळून नव्या टपोरी कळ्या फुटू लागतात. त्या कोवळ्या पानांना सुरुवातीला तांबूस गुलाबी छटा असते. सूर्यप्रकाशात ही पाने पारदर्शक वाटतात. झाडावर असलेली ही तांबडी, पिवळी, हिरवी रंगछटा एखाद्या कलाकृतीसारखी भासते. पिंपळाच्या झाडाखाली बसून गार वारा अनुभवणे म्हणजे मनाला शांतता देणारा अनुभव असतो. चैत्रात त्यावर पक्ष्यांची चिवचिवाट वाढतो, कारण कोवळ्या पानात कीटक, झाडांना गुंडाळणारे छोटे छोटे किडे यांची रेलचेल असते. याच झाडाखाली लोक बसून भगवंताचे नामस्मरण करतात, कारण पिंपळाला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. चैत्र महिना आला की रस्त्याच्या कडेने, शाळा कॉलेजच्या परिसरात किंवा वेशीवर घाणेरीची झाडे पिवळसर, पांढरी, पिवळी, कधीकधी गुलाबी अशा रंगांच्या फुलांनी बहरून जातात. घाणेरीची फुले लहान, नाजूक आणि गंधहीन असली तरी त्यांचा रंग उठावदार आणि तेजस्वी असतो. उन्हाळ्याच्या तप्त वातावरणात घाणेरीची झाडे हिरवीगार पानांनी आणि चमकदार फुलांनी डोळ्यांना सुखावतात. वर्षभर फुले येतात, परंतु चैत्र वैशाखात विशेष बहर दिसतो. गरिबांच्या फुलझाडांपैकी एक समजली जाते, कारण ती सहजपणे वाढते व लागवड सोपी असते. रस्त्याच्या दुतर्फा लावल्याने धूळ कमी होते व शोभा वाढते. हिला सुवास नसतो म्हणून घरात देवासाठी सामान्यतः वापरली जात नाही, पण सार्वजनिक ठिकाणी उपयुक्त. चैत्र महिना म्हणजे निसर्गाच्या नवजीवनाचा उत्सव. ह्याच काळात कारंजाचे झाड देखील आपल्या हिरव्या पानांनी आणि शांत सावलीने वातावरण प्रसन्न करत असते. चैत्रात
कारंजाच्या झाडांची पाने अधिक हिरवी, चमकदार, ताजी दिसतात. काही ठिकाणी या झाडांना टपोरक्या, पांढुरक्या किंवा जांभळट फुलांचा मोहर येत असल्याने त्याचे सौंदर्य अधिक वाढते. कारंजाची फुले लहान परंतु सुगंधित असतात. त्यांना मधमाशा आणि फुलपाखरांचे आकर्षण असते. चैत्र महिना आला की कडुलिंबाची झाडे नव्या पालवीने सजतात. त्याची ताजी, करकरीत, हिरवीगार पाने पाहताच अंगावर शहारा येतो. कारण ह्या दिवसात कडुलिंबाची पाने खाणे व उपयोगात आणणे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक मानली जातात. चैत्रातील कडुलिंब तिखट, कडवट चवीचा असतो, परंतु शरीरातील दोष दूर करून रक्तशुद्ध, पचन सुधारणा, त्वचा रोग निवारण ह्यासाठी उपयुक्त असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब व गूळ एकत्र खाण्याची प्रथा आहे. हे वर्षभर आरोग्य टिकवण्यासाठी, सर्दी, पडसे कमी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे असे मानले जाते. या दिवसात कडुलिंबाचे फुलंही झाडाला येतात. त्यांचा मंद सुवास वातावरणात प्रसन्नता पसरवतो. कडुलिंब हे शुद्धतेचे व निरोगी जीवनाचे प्रतीक मानले जाते. घराभोवती किंवा अंगणात कडुलिंब असणे हे आरोग्यासाठी व वास्तूसाठी कल्याणकारक समजले जाते. चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूचा उत्कट काळ. ह्या दिवसात माड आपल्या हिरव्या सळसळत्या पानांनी अधिक शोभून दिसते. उन्हाळ्याची चाहूल लागताच माडाच्या शेंड्यांच्या नवी कोवळी पानं आणि उगवलेली माळ फुले सौम्य सुवास दरवळतात. ह्या काळात नारळाच्या झाडांना फुले येऊन कळ्यांचा मोहर येतो, जो पुढे नारळात रूपांतरित होतो. गावाकडील कोळी, आगरी, मच्छीमार समाजात चैत्र महिन्यात माळ पूजन किंवा नारळी पौर्णिमा करण्याची प्रथा आहे. कारण उन्हाळ्याचा पहिला ताजेतवाने करण्याचा स्तोत्र म्हणजे नारळाचे पाणी. हे पाणी अंगाला गारवा देते, शरीरातील उष्णता कमी करते आणि त्या दिवसातील श्रम हलके वाटू लागतात. प्रकृतीशी नाते. चैत्रातील माड हा फक्त पाण्याचा किंवा नारळाचा स्रोत नसून तो निसर्गातील ताजेतवाने, टिकाऊपणा आणि आदर्शवादाचे प्रतीक आहे. त्याचे उंच शिडकाव करणारे पाने, त्यांचे घट्ट खोड आणि हिरवीगार झूम असते वातावरणात शांतीचे, स्थैर्याचे आणि जीवनदायिनीचे ऊर्जेची आठवण करून देतात. चैत्रातील नवपालवी फुलांचा बहर, आंब्याचा मोहर हे मानवाला नवा उत्साह, नवीन योजना, नवकल्पना याच्या दिशेने प्रेरित करतात. शारीरिक व मानसिक आळस झटकून उमेदीने कामाला लागण्याची वेळ याच महिन्यात असते. कोवळी पाने, मोहर, फुलांची बहार हे सर्व निसर्गाच्या सातत्याची साक्ष देते. पण वाढत्या तापमानामुळे आंबा, बहावा, बोर इत्यादी फुलझाडांचे चक्र बदलत आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी बचत, वृक्षारोपण, नैसर्गिक शेती, मातीची गुणवत्ता जपणे याचा विचार करणे आवश्यक ठरते. चैत्रातील कैऱ्या, उसाच्या रसाचा फळ, पन्ह, विसाव्यात लिंबू पाणी हे शरीराला थंडावा देणारे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीराची उष्णता संतुलित ठेवणे हा निसर्गाचा संदेश असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन संवत्सर, गुढीपाडवा, रामनवमी येतात. त्यामुळे नवीन संकल्प, मनन, आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा मिळते. झाडांची पानगळ व नवपालवी शिकवते की जुने गळून पडल्याशिवाय नवीन येत नाही. माणसाच्या जीवनातील अडचणी, दुःख, संघर्ष हे बदलण्यासाठी असतात, हे निसर्ग शिकवतो. धन्यवाद.